वसमत शहरात क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांची 150वी जयंती महोत्सव सोहळा उत्साहात साजरा। विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरात आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहरातील विविध धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील तरुण, युवक, सामाजिक सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बांधवांच्या सहभागातून दुपारच्या सत्रात भव्य अशी भगवान बिरसा मुंडा यांची डीजे व ढोल ताशांच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यांनी मिरवणूक काढण्यात आली। तर यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आदिवासी नृत्य तसेच उत्कृष्ट देखावे सादर करून शहरवासियांचे लक्ष वेधून घेतलं। दिवसभराच्या विविध उपक्रमांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी वर्धमान मंगल कार्यालयात प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार राजूभैया नवघरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विठ्ठलराव पोटे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री किशनराव गारोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणाजीराव बेले, तसेच माजी हिंगोली जिल्हा परिषद सदस्य माननीय डॉक्टर सतीश पाचपुते, सौ सूर्यकांताताई मिराशे, हाफिज अब्दुल रहमान, कन्हैया बाहेती, वसंतराव चेपूरवार, माननीय धनंजय गोरे, रमेशराव दळवी, लक्ष्मणराव कुरुडे, आलिम भैया, सरपंच सतीश पोले, तसेच यावेळी विचार मंचावर सौ प्रभावतीताई खंदारे, प्रवीण शेळके व माननीय प्रकाश इंगळे यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यांच्या क्रांतिकारी जीवनकार्य, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण करून मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली। आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपरिक नृत्य, घोषवाक्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं। स्थानिक नागरिक व युवकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। सामाजिक ऐक्य, हक्कासाठी लढा आणि अत्याचाराविरुद्ध उठाव, तसेच आजच्या तरुण युवकांनी व्यसनापासून अलिप्त राहून स्वाभिमानाने जीवन जगलं पाहिजे, या बिरसा मुंडा यांच्या विचारांची आजच्या पिढीपर्यंत पोहोच करण्याचा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरित्या पार पडले असून शहरात सर्वत्र प्रेरणादायी वातावरण यावेळी पाहायला मिळाले। सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमत नगर। पण फक्त आदिवासी बांधवांच्या व्यतिरिक्त इतर लोकांनी ही जयंती साजरी करायला पाहिजे, काय? मुळात आज आपण बघतोय की क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा ही यांची 150वी जयंती, ऐतिहासिक अशा पद्धतीने हे वर्ष आहे। आणि या 150व्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दृष्टिकोनातून आज देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध पातळीवर प्रशासन यंत्रणा या माध्यमातून हे जयंती साजरी होत आहे। कारण क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जो लढा आहे तो या ठिकाणी असणाऱ्या इंग्रज राजवटी विरोधामध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलं आणि एक मोठा संघर्ष उभा केला। आणि या देशामधल्या तरुणांना, या देशामध्ये असणाऱ्या सर्व समाज बांधवांना एक लढण्याची जिद्द दिलेली आहे की हुकुमशाही आणि दडपशाहीच्या विरोधामध्ये संघर्ष पुकारण्याचा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व जे महापुरुष या देशातले ज्यांचं जे आंदोलन आहे, तर ते आंदोलन या ठिकाणी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाने उभं केलेलं आहे। आणि त्यामुळं सर्व समाज बांधव आज क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांच्या या विचारांमध्ये सहभागी आहेत आणि त्या माध्यमातून ते सर्वजण याच्यामध्ये सहभागी होत आहेत। आणि सहभागी होणं हे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज। सबस्क्राइब नाउ